आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जवळून बघा. चला माझ्यासोबत. घेऊन गेले सोबत. तिथं गेल्यानंतर औरंगजेबाने एक हत्ती भेट म्हणून दिला संभाजीराजांना. आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो रहा, हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढा एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? एवढा एवढासा संभाजी राजा पण माहिती आता तहात दिलेत आणि गेल्यावर घेऊ की परत. लढणं काय असतं, पेटून उठणं काय असतं, संकटाच्या समोर असं छाती काढून जाणं काय असतं, हे महाराष्ट्राच्या मातीकडनं शिकावं. मानेवरती तलवार ठेवली आणि विचारलं दत्ताजी शिंदेला, क्यों पटेल और लढोगे? आणि त्याही अवस्थेत दत्ताजी शिंदे म्हटला, क्यों नहीं, बचेंगे तो और भी लढेंगे. अरे कधीतरी धाडसानं सामोरं जा, कधीतरी 2 पावलं मागं या, कधीतरी मिश्किलपणे जाऊन बघा. ते महमूदचा बाबा पिक्चर बघितला होता आणि त्या महमूदच्या छातीवर अशी बंदूक ठेवली एकानं, गुंडानं, आणि त्याला विचारलं, बोल तरी आखरी ख्वाहिश काय? आता हे साधं संकट आहे का? थेट गुंडानं बंदूक ठेवायची, बोल बोल तेरी आखरी ख्वाहिश काय? महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हटलं. अरे असलं भन्नाट जगता आलं पाहिजे. ते गुंड म्हणलं, पुढे याच्या नादाला लागता. आयुष्याला कसं सामोरं जायचं नाही आपल्याला ठरवता आलं पाहिजे. आयुष्यातल्या छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घेतला पाहिजे. आपलं जगणं कशानं समृद्ध होणार आहे हे आपण कधीतरी आपल्या मनात डोकावून बघितलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याला ते सापडत नाही, मला वाटतं तोपर्यंत जगणं सुंदर होणार नाही. आपलं जगणं सुंदर व्हावं असं वाटत असेल तर कोणत्याही मेडिकलमध्ये कोणतेही कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला प्रेरणा असायला हवी. मी कसं जगावं याच्या आपल्या काही संकल्पना असायला हव्यात. हा असा जगला म्हणून मी तसं जगेल, तो तसा जगला म्हणून मी तसं जगेल असं नाही. तरुण पोरांना सांगेल, कुणीतरी आर्ट्सला गेलंय म्हणून मला आर्ट्सला जायचंय, कुणीतरी कॉमर्सला गेलंय म्हणून मला कॉमर्सला जायचंय, कुणीतरी इंजिनिअरिंग करतंय म्हणून, असं नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. ते वेगळे पण ओळखा आणि सांगा, नाही बाबा मला हे आवडतं, मला यात करिअर करायचंय. आणि आपणही उगाच लादू नका, नाही हेच करावं लागतं तुला, मला डॉक्टर नाही होता आलं, तू हो. अरे त्याला नाही कळत त्यातलं काय. आईबाप मागच लागतात. एकाला 90% पडण्याऐवजी 89 पडले तर 2 दिवस आईबाप जेवले नाहीत. मी म्हणलं का? म्हणले ते 90च्या रांगेत नाही, आता 89 पडले. म्हटले त्याला. म्हणलं तुम्हाला दोघांना किती होते 10वीत? दोघांच्या मार्काची बेरीज केली तरी 90 होत नव्हती. आणि त्यांना टेन्शन याचं होतं, त्याला 90 पडले नाही. म्हणले कुठे घेऊन चाललोय आम्ही? पोरं आहेत ना, अशी कृत्रिम आयुष्य आपण त्यांना जगायला शिकवलं. खूप चांगले मार्क पडले ना सायन्सला, त्याच्यापेक्षा कमी पडले ना कॉमर्सला, आणि कुठंच नंबर 9 लागला. आणि ओळखू येतात, कटिंग सर कुठे गेले, ओळखू येतात आम्हाला पोरं. म्हणजे ते असं मला सांगा, कॉलेजमध्ये बघा असं इन बिन करून चष्मा घालून पोरं आलं का समजायचं? असं पावलं टाकत टाकत मोजत मोजत हिशोब करत आलं का समजायचं? आणि असं वही बी फिरवीत शिट्टी वाजवत आलं. पाटील सर, मी आता एलॉन मस्कचा एक व्हिडिओ बघत होतो येताना. तुम्ही बघा ती पोरं काय विचार करतायत परदेशातली. तो सांगत होता 2050 पर्यंत विमानाचे प्रवास बंद होतील आणि रॉकेटचे प्रवास सुरू होतील. 5 मिनिटात आम्ही अमेरिकेला जाऊ. ते म्हणते विटांचे दगडांचे घर नाही, डायरेक्ट सोलर पॅनलचं घर येईल. ते आपली एनर्जी क्रिएट करेल. आपण अजून कधी भारनियमन, कधी काय कुठं काय. जगातली पोरं काय विचार करतायत, आम्ही कुठे आहोत? मी म्हणत नाही आपली पोरं हुशार नाहीत, आहे, पण आम्ही त्यांना त्या दिशेनं घेऊन जाणार आहोत का? त्यांच्या कर्तृत्वाला योग्य दिशा देण्यासाठी, त्यांचं जगणं समृद्ध व्हावं याच्यासाठी त्यांना मनमुराद जगू देणार आहोत का? की त्याला नोकरीच मिळाली पाहिजे, एवढेच पैसे मिळाले पाहिजे, आपण न मिळवलेली स्वप्न त्यांच्या मनावर लादली पाहिजे, असं नाही. त्यांना जगू द्या, मुक्त जगू द्या. शोधा त्यांच्यात काय चांगलंय. ज्या दिवशी तुम्हाला तुमच्या लेकरांमध्ये काय चांगलं आहे ते सापडेल ना, त्या दिवशी त्यांचं जगणं सुंदर होऊन जाईल. मला सांगा, सचिन तेंडुलकर सारखा षटकार ऐश्वर्या रायला मारता येईल का? ऐश्वर्या राय सारखा ठुमका लता दिदींना देता आला असता का?
आणि लता दिदींसारखं गाणं अशोक सराफला म्हणता आलं असतं का? तुम्ही जर मला म्हणले ना भाषण कर, मी अजूनही 2 तास बोलेल. पण तुम्ही म्हटला एवढ्या लांबून आलाय पुण्याहून, जाता जाता नांदेडमध्ये कधी कुस्ती करून जा. माझा तो प्रांत नाही, मी कुस्ती करू शकणार नाही. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. शोधूयात आपल्यात काय चांगलंय. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडतं ना, त्या दिवशी जगण्याचे मार्ग सापडतात. आपण वेगळे आहोत इतरांपेक्षा, आपण दुर्मिळ आहोत याची जाणीव आपल्याला व्हायला हवी. तुम्हाला गंमत सांगतो, मी कॉलेजला गेलो पुण्याला शिकायला, आणि पुण्याला गेल्यानंतर पहिल्याच वर्षी बाबा MBA ला गेलो, आणि सरांनी मला विचारलं, गणेश तुला MBA कशात करायचं? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. मग सरांनी विचारलं, कॉलेजचं गॅदरिंग आहे पहिल्या वर्षी, तू त्यात पार्टिसिपेट होणार का? मी म्हटलं होणार का नाही. ते म्हटले काय करणार तू? आता सर जसं सूत्रसंचालन करत होते, मी म्हटलं मी तसं सूत्रसंचालन करतो. सर म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मध्ये MBA करायचंय ना, त्यानं इंडिव्हिज्युअल ऍक्टिव्हिटी करू नये, त्यानं ग्रुप ऍक्टिव्हिटी करावी. 10 पोरांना गोळा करावं, त्यांचं सॉर्ट अनालिसिस करावं, स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठं संधी द्यायची ते ठरवावं. ग्रुप ऍक्टिव्हिटी करता आली पाहिजे. आता ग्रुप ऍक्टिव्हिटी काय करणार? गायला गळा लागतो, आमच्याकडे नरड आहे. नाचण्याचा आणि आमचा कुठूनच संबंध नाही. मग बोलण्याच्या जवळचा प्रांत होता नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. म्हटलं मी नाटक लिहायला घेतलं. 10 दिवस मी नाटक लिहित होतो. आमच्याकडे एक बीडचा पोरगा होता, म्हणला दादा नाटक लिहायच्या फंदात पडू नको, आपण पुण्यात आहोत. आणि म्हटलं मग पुण्यात काय असतंय? तो म्हटला इथं बाणातला न, कन्नाळातला न, इथं कंटेंट पेक्षा ग्रामर महत्वाचं असतंय. म्हटलं आणि म्हटलं मग करायचं काय? म्हणला लिहायचं नाही, पुरातन काळातली कथा शोधायची. म्हटला त्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं यानं काय होतं? म्हणलं आपल्या अंगावर येत नाही कोण. म्हटलं ते कसं? म्हणलं कुणी विचारलं हा डायलॉग असा कसा? म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही. म्हटलं आता कथा निवडली महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहरण. मी जरा बोलणारा, आम्हाला द्रौपदीचा रोल करायला मुलगी पाहिजे होती वर्गात. मी जरा बोलणारा, मी 10-5 पोरांना गोळा करायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि मुलींना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर ये, तुझं खरं काम काय सांग म्हणायच्या. आता तिला कुणी सांगायचं? आम्ही तिला विचारायचो, सगळ्या मुलींना विचारायचो तुमच्यापैकी कोण नाटकात काम करणार का? मग मुली हात वर करायच्या, 5-10 मुली, की आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. मुलींचा पुढचा प्रश्न असायचा रोल काय करायचा नाटकात. आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचं? ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरग पुढे यायचं आणि म्हणायचं ताई, आता हा किती बचावाचा पवित्र आहे. हे पांडवांपैकी एक पोरगी द्रौपदी, हे म्हणते ताई तुला द्रौपदीचा रोल करायचा. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची? व्याख्याता वेळेवर येत नाही. आमच्या वर्गात एक गोरं गोमटं पोरग होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं नाटकात काम करणार का? म्हटला करणार. रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदीचा रोल करायचा. तो म्हणला डोक्याचं काय करायचं? म्हणलं विग आणून लावू, छान दिसशील. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते, विग आणून लावा असला रोल करतो म्हटला द्रौपदीचा. पण माझी एक अट आहे म्हटला. म्हटलं काय? म्हणला ते दुर्योधनाला सांगून ठेवा, फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, काळजी करू नको. आता आम्ही सगळे कॅरेक्टर शोधत होतो, आम्हाला भीम सापडत नव्हता. आता भीम जरा साहेब दष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला शिकायचो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं आणि 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती. त्या जिम मध्ये व्यायाम करणारं पोरग रोज कॉलेजच्या बाहेर चक्रा मारायचं. त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच होत नसतं, आत यावं लागतं म्हटलं कॉलेजमध्ये. ते म्हटलं आम्हाला कोण एंट्री देणार? म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं भीम. भीम म्हटल्यावर ते म्हटलं भीम का? म्हटलं आमच्या सरांनी शिकवलं यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटीज. पिळदार शरीरयष्टी म्हटलं भीम शोभून दिसशील. ते पिळदार शरीरयष्टी म्हटलं असं बघायला लागलं इकडे तिकडे. म्हटलं मी भीम होतो
पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलतं नाटकात काम करा. ते म्हणला गदा पण माझी बी आहे ना. आता मी सगळे कॅरेक्टर शोधले होते, पण 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात पहिल्या बाकावर बसणार एक पोरग होतं, ज्यानं आयुष्यात अभ्यास सोडून दुसरा उद्योग केला नाही. प्रत्येक वर्गात अशी 2-3 असतात. ते कधी क्रिकेटला नाही, कधी पिक्चरला नाही. आम्ही त्याला पिक्चरला घेऊन गेलो ना, त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. ती 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना, आणि खूप मोह झाला की असं खाली बघून शिट्टी वाजायचं. प्रेझेंटेशनला जर पुढे आलं ना, मान वर करून कधी बोललं नाही, मान खाली घालूनच वाचणार. त्याला म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं काम करायला हरकत नाही, पण मला मान अशी वर करून बोलता येत नाही. म्हटलं तुला शोभल असं काम देतो, मान वर करून अजिबात बोलायचं नाही. म्हटलं असलं काय काम आहे? म्हटलं 5 पांडवांपैकी एकाची भूमिका तू करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची. नाटक संपेपर्यंत वर करायचं. म्हटलं आयुष्यभर हेच करत आलोय म्हणलं मी. नाटक सुरू झालं, सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय माझ्या ऐकण्यातला नव्हता. दुर्योधन आणि दुःशासन वस्त्रहरणाला पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. आम्ही दुर्योधनाला म्हणायचो घाबरू नको, तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. दुर्योधन आणि दुःशासन म्हणले इतिहासात काय झालं ते झालं म्हणले, तुम्ही भीमाला पकडा, त्याशिवाय आम्ही द्रौपदीच्या नादाला लागत नाही म्हणले. आणि भीमाला म्हटलं का गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, अशी गदा फिरवली, म्हणला इतिहासात काय झालं ते झालं, आता नाही. जोपर्यंत हा पठ्ठ्या स्टेजवर आहे आणि आपल्या हातात गदा आहे, तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय म्हटलं. कृष्ण स्टेजच्या माग घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तर ये, तू आल्यावर तर मिटतंय. कृष्ण म्हटला इतिहासात काय झालं ते झालं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्मोकॉलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत नाही म्हटलं. आता करावं काय? आमच्यात जरा दुर्योधनाची तब्येत बरी होती, मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. त्यात काय असते, हल्ली कुणी कुणाची मदत घेतं. मग आम्ही भीमाची घेतली, दुर्योधनाची घेतली, म्हणून काय झालं, आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो. आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली, ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिर. त्याला म्हणलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना. त्यानं जी गदा उचलली, द्रौपदी एकीकडं, विग एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला, आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आणि आश्चर्य असं, आतापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं, त्यानं इकडं तिकडं बघायचं तर द्रौपदीकडे बघतंय. त्याला सांगितलं होतं नाटकात एक शब्द बोलायचा नाही. माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती म्हटलं. तिथून पुढं कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरग लीड रोलला. आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच काम करायचं. ते म्हणला इथं उभं राहायचं, ते म्हणला तिथं उभं राहायचं, ते म्हटलं आज तू भीम, बर बाबा मी तर भीम. ते सांगन तसं आम्ही काम करत राहिलो. त्यात कुणाचं भावना दुखवण्याचा विषय नाही, पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही खुजी छोटी छोटी रोपटी आहेत. ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शरमून मरत नाहीत, ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात. त्यांना त्याचं दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचंच असं का. उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि खुजा असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं. ते दोघंही आपल्या आपल्या धुंदीत आहेत. मग आम्ही का बरं उगाच अहंकार, उगाच मी इथं या पदावर आहे, मी अमुक आहे. बघा, सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आज आहे, कदाचित उद्या नसेल.
आज नाही, कदाचित उद्या पुन्हा असेल. म्हणून या कोणत्याही गोष्टीचा ज्याला अहंकार नाही ना, त्यालाच मस्त जगता येतं, त्याला आनंदात जगता येतं. काही माणसं जितकी मोठी होत जातात ना, तितकी ती हसणं कमी करतात, व्यक्त होणं कमी करतात. बरं, व्यक्त होण्याची कला भगवंतानं फक्त माणसाला दिली हो. रस्त्यावर रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात, त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही. जनावरांना नाही व्यक्त होता येत. धाब्यावर बघा, गाडीला अशी आडवी काठी बांधतात, 2-4 कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात, त्यांचे पंख फडफडत असतात, सूचीतनं फेस बाहेर पडत असतो. त्यांना व्यक्त होता येतं का? आता शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या, आम्हाला माहित आहे कुठं चालवलंय. त्यांना नाही व्यक्त होता येत. माणसांना व्यक्त होण्याची संधी दिली, मग आम्ही का व्यक्त होत नाहीत? आम्ही व्यक्त व्हायला हवं. आमच्यामध्ये जो अहंकार आहे ना, तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. बघा, कंसाला कृष्णानं नाही मारलं, कंसाला त्याच्या अहंकारानं मारलं. रावणाला रामानं नाही मारलं, रावणाला त्याच्या अहंकारानं मारलं. आमच्यातला अहंकारच आम्हाला मारत असतो. आणि अहंकार भीतीकडे जातो. अहंकार कधीही सन्मानाकडे जात नाही, अहंकार भीतीकडे जातो. एक माणूस असा बसलेला होता आणि त्यानं एका त्याच्या खालच्या हाताखाली जो कामाला माणूस आहे त्याला सांगितलं, जा म्हटला, इथून हे सगळे मडके उचलायचे आणि त्या खोलीत नेऊन ठेवायचे. आणि एक जरी फुटलं ना म्हटलं, कानाखाली आवाज काढा. हे इतकं घाबरलं, एक मडकं उचलायचं, पुढच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचं. 10 मडक्यापैकी त्याने 3 मडके नीट नेली. हा उठला, जागेवर गेला आणि त्याच्या कानाखाली मारली. तो म्हटला, अहो एक पण फुटलं नाही, मारलं का? म्हटलं, मग काय फुटल्यावर मारू का? म्हणलं, फुटल्यावर मारून काय उपयोग आहे? अहंकार भीती तयार करते. नंतर काय, हे असं नाही झालं तर काय, तसं नाही झालं तर काय. म्हणून अहंकार थोडा बाजूला ठेवला ना, मग मस्त जगता येतं. अब्दुल कलाम साहेब, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला, मतदानाच्या रांगेत उभे राहतानाचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिला. काय म्हणावं याला? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला आणि बाहेर निघाले, जाताना 2 बॅग होत्या हातात, एकात फक्त 2 डायऱ्या, पुस्तकं आणि एका बॅग मध्ये 2 ड्रेस त्यांचे. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेली माणसं अशी जगतात, जमिनीवर राहतात, म्हणून ती जगण्याचा आनंद घेतात. आम्ही कसं जगावं, आम्ही कुणीच नाही होत ना, हा भाव आमच्या मनात कायम असला पाहिजे, तर मग आनंद घेता येतो. एक राजा होता, त्या राजाचा मोठा दरबार आणि बाहेर शिपाई असायचे. कुणाला पण आत सोडतात का राजाच्या दरबारात? ते डायरेक्ट राजाकडे निघालं. बाहेरच्या शिपायांनी अडवलं, म्हणले, अरे तू आत चाललाय डायरेक्ट, कोण आहे तू? तू काय या राज्यामध्ये कुणी शिपाई आहे, सैनिक आहे? म्हणला, सैनिक? उससे बढ़कर हूं. म्हटला, मैं सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? म्हटला, सरदार से भी बढ़कर. क्या म्हटले, तुम प्रधान हो? म्हटला, नाही, प्रधान से भी बढ़कर. ते शिपाई म्हणले, कोण आहे? प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? म्हटला, राजा? मैं राजा से बढ़कर हूं. म्हटले, क्या तुम राजा के गुरु हो? म्हटला, गुरु से भी बढ़कर हूं. म्हटला, गुरु से बढ़कर. म्हटला, क्या तुम भगवान हो? म्हटला, मैं भगवान से भी बढ़कर हूं. ते शिपाई म्हणले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. म्हटलं, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे असलं कुछ भी नाही आहे ना, असलं जगता आलं पाहिजे हो कधीतरी. काही जण कायम तोऱ्यात असतात. ज्या दिवशी आपल्याला कुछ भी नाही असं होता येईल, पाय जमिनीवर ठेवून जगता येईल ना, त्या दिवशी धुंदीत जगता येतं. ते नेपोलियन जग जिंकलं त्यानं. आणि एक विद्वान होता, डायजेनियस नाव त्याचं. आणि ते डायजेनियस, ते नेपोलियनला सवय होती, कुठेही गेला ना कौतुक करणारे बोलून घ्यायचे आणि त्यांनी फक्त सांगायचं, तू किती ग्रेट आहेस. एकदा सगळे आले पण डायजेनियस आला नाही. आता नेपोलियनला बाकीच्यांनी कौतुक केले, त्याचं काय नाही. डायजेनियस कुठे? म्हटले, नाही म्हणे, तो आता इथे नाही, तो खेड्यात राहतो शेजारच्या, येत नाही इकडे. चला म्हणला, डायजेनियसला भेटायला जायचं. ते असा ह्याच्यावर झोपलेला होता, दगडावरती झोपलेला होता उन्हात. आणि हा पुढे जाऊन उभा राहिला, त्याचं हजारोंचं सैन्य मागं. आणि डायजेनियसला थोडं छेडावं म्हणून म्हटला, नेपोलियन म्हटला, तुला काय मागायचंय ते माग, जगत जेता मी तुझ्या समोर उभा आहे. अलेक्झांडर म्हटला, जगत जेता अलेक्झांडर तुझ्या समोर आहे, तुला काय मागायचंय ते माग. म्हटला, अलेक्झांडरला समोर बघितला आणि डायजेनियस म्हटला, जगत जेता अलेक्झांडर समोर उभा आहे ना, तू एकच गोष्ट दे मला. म्हणला, काय? थोडा बाजूला हो म्हणला, तू आडवा आल्यामुळे ऊन येत नाही म्हणला अंगावर. त्यानं अशी म्यानातून तलवार उपसली, परत म्यान केली आणि निघून गेला. पुढे गेल्यानंतर लोकांनी, सेवकांनी विचारलं अलेक्झांडरला की बाबा, त्यानं तुझा अपमान केला, तू त्याला काहीच शिक्षा दिली नाही.
तो हसत हसत म्हटला, मी जर अलेक्झांडर झालो नसतो ना, मी डायजिनियस होणं पसंत केलं असतं. माणसाला या सगळ्या गोष्टीतली शून्यता समजते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याचा अर्थ आपण कर्म करू नये, याचा अर्थ आपण काही कमवू नये असं नाही. पण माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जेवढं कमवायचं ना ते ताकदीनं कमवायचं, प्रामाणिकपणे कमवायचं. आणि हो, कमवलेलं खर्च करायची दानत सुद्धा ठेवायची. जाताना इतकंच सांगतो, आपल्याकडे जे आहे ते खर्च करायला शिकावं, योग्य ठिकाणी वापरा. साठून 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 ते श्वास थांबला का नंतर सुविधा नाही खर्च करायची. लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात, आल्यावर म्हणतात उचला. 2-4 गावात ठरलेले येतात ते तेच काम करतात. कुणी पाहुणे सुद्धा येऊन देत, ते म्हणते उचला उचला, चला तिकडे येतील, तिकडे भेटतील. त्यांचं ठरलेलं काम असतं. श्वास थांबल्यानंतर काहीही खर्च करता येत नाही. जिवंत आहे तोपर्यंत चांगल्या ठिकाणी 2 रुपये खर्च करण्याची दानत ठेवा. बाबा, आमच्याकडे एक माणूस आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडं, किती श्रीमंत आहे, सोन्याची वीट. बरं ती काय त्याची नाही, त्याच्या पंजानं आज्याला दिली, आज्यानं बापाला दिली, बापानं ह्याला दिली. आणि ह्यानी कधी त्यातला रुपया खर्च केला नाही, कधी स्वतःला कपडे घेतले नाही, कोणाच्या आजारपणात नाही, साधं घर बांधलं नाही, जपून ठेवली, खड्डा करून घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उकरायचं, हाय का नाही बघायचं, परत लपून ठेवायचं. आणि गेली ना वीट चोरीला, हे म्हणला खर्च केली नाही ना, आज वीट चोरीला गेली म्हणला. पोलिसांकडे गेला, रडायला लागला. म्हणला साहेब, सोन्याची वीट होती. त्याने तुझ्याकडे बघून तर वाटत नाही. अहो होती म्हणला, आज ज्यानं दिली ती बापानं, मी सांभाळून ठेवली. आणि कुठे ठेवली होती? घरात म्हणले खड्डा करून ठेवली होती. दर रविवारी उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत लपून ठेवायचो. ह्या रविवारी उघडली, वीटच नाही. पोलीस म्हणले सोपं आहे, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून जाईल. ह्याला आनंद वाटला की पोलीस वीट सापडू शकतात. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. म्हणले हे धर तुझी वीट आणि जा घरी. हे म्हणला अहो माझी सोन्याची होती. त्याला तुला काय घेणं आहे सोन्याची असून इथं दगडाची? घरी जायचं, पुरून ठेवायची. रविवारी उकरून बघायची, परत पुरून ठेवायची. आहे तर त्याचा आनंद उपभोग घेतला पाहिजे. किती कमवून ठेवा, पुढची पिढी लायक असली तर ती आपली आपली कमवती, आणि नालायक असली तर तुम्ही किती कमवून ठेवा, 2 दिवसात उडून टाकते बघा ती. म्हणून येणाऱ्या पिढीच्या मनगटात रग निर्माण करू कमवण्याची. त्यांना त्यांचं जगणं शिकू, त्यांच्या पंखात बळ निर्माण करू. मला वाटतं ते बळ त्यांच्या पंखात निर्माण करता आलं ना तर खूप आहे. साठवण्याचा हव्यास नको. ज्या दिवशी साठवण्याचा हव्यास होतो ना, माणूस दुःखाच्या दरीत कोसळायला लागतो. मी तिथं किती काय सांगू तुम्हाला, कोणती उदाहरणं सांगू. ज्या दिवशी आपल्याला म्हणजे एखाद्याकडे 99 आहेत ना, त्याला 99चा आनंद नसतो, ते 100 साठी धडपडत राहते. एक मिर्झा गालिबचा खूप सुंदर शेर होता. त्याचा मतितार्थ असा आहे, हर किसी की खुशी बस एक कदम दूर है, लेकिन हर एक घर में एक कमरा कम है. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे साहेब. ज्याच्याकडे 1 आहे त्याला वाटतं 2 पाहिजे होत्या, ज्याच्याकडे 2 आहेत त्याला वाटतं 3 पाहिजे होता, ज्याच्याकडे 10 आहेत त्यालाही वाटतं 11वी पाहिजे होती. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे, आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा, पण जे आहे त्याचा आनंद घेता येईल का त्याचा प्रयत्न करा. त्या रस्त्यानं असं ट्रक चाललेला होता तांदळाचा, आणि 2 पोते तांदूळ खाली पडला. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्या गेल्या, त्यांनी एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी तांदळाच्या पोत्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4 दाणे उचलले, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी त्या पोत्यांकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. तिथं 4 गायी आल्या, त्यांनी मुठमुठ तांदूळ खाल्ले, निघून गेल्या. परत त्यांनी वळून बघितलं नाही. आणि नंतर तिथे 4 माणसं आली, तिथं एकही तांदळाचा दाणा उरला नाही. हव्यास आम्हाला आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आम्हाला आनंदापर्यंत जायचं असेल तर शेवटच्या 2 मिनिटात सांगतो, मोठी स्वप्न बघा, पण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका. शेवटचं 1 मिनिट फक्त. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, स्वप्न मोठी बघा. गरिबीत जन्माला आलायत ना, आणि सांगून टाका आजच, गरिबीत मरणार नाही, आम्ही श्रीमंतच होणार आहोत. पण याचा अर्थ गरिबीत रडत बसायचं असं नाही. आहे त्या क्षणांची मजा सुद्धा आपल्याला घेता आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. आम्ही ती म्हातारी पकडायचो लहानपणी, माहिती आहे, झाडातून यायची. ती अजूनही तरुण आहे, पण व्यसनाच्या, त्याच्या हातात मोबाईल द्या,
पूर्वी बाळ रडायला लागल्यावर आई काय करायची? त्याला जवळ घ्यायची, आणि जवळ घेतल्यावर मूल रडणं. आणि आता मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले, आणि बाप असलं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. आणि आपण सांगू तसं पोरं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागतात. पोराला म्हणायचं मोबाईल घेऊ नको, आणि आई मोबाईल मध्ये. जमतंय का? अहो बाप तर ते प्लगच अशा ठिकाणी खोचतंय, रात्री बॅटरी लो होता कामा नाही म्हणते. ते रात्री डीपी असं झूम करून बघतंय, त्यातून कोण बाहेर येत नाही. ज्यांना कळलं ते हसले, बाकीचे घरी गेल्यावर हसते. घरी गेल्यावर हसायचं म्हणजे कुलूप तोडल्यावर चावी सापडण्यासारखे. उपयोग आहे का? साध्या साध्या गोष्टींची मजा घ्या. मोबाईल खूप सुंदर साधन आहे, विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता. पण त्याचा किती अतिरेकी वापर. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचा स्क्रीन टाइम इतका वाढलाय की त्यांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. मैदानावरती पोरं म्हणजे आम्ही मैदानावर खेळायला गेलो ना, आई काठी घेऊन पळत यायची, चला अभ्यासाला बसा. आता पोरग मोबाईल घेऊन बसतंय आणि आई मागे लागते, बाबा चल मैदानावर, मी खेळते बाबा, खेळ माझ्या बरोबर. मैदानं ओस पडून गेली. पुस्तकं पोरांना लायब्ररीत जाऊन वाचण्याची सवय उरली नाही. मला वाटतं काय पेरायचं येणाऱ्या पिढीसोबत ते ठरवा. या पोरांना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला सांगा. त्यासाठी आईबाप म्हणून त्यांना वेळ द्या. साहेब, पाटील साहेब, आम्ही पुण्यात शिकायला गेलो. आमची आई नगरहून पुण्याला डबा पाठवायची. हो बरं, नगरहून पुण्याला डबा म्हणजे डॉक्टर सकाळी 9:30 वाजता पुण्याच्या एसटी स्टँडला डबा असायचा, आणि 9:30 वाजता जर पुण्याच्या एसटी स्टँडला डबा होता तर नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. आणि 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर आम्ही फेकून दिली नाही. आई सकाळी उठून आपल्यासाठी डबा पाठवते ना, आपण चतकोर सुद्धा भाकर फेकून द्यायची नाही. बरं, डबे काय फडक्यात डबे यायचे, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत पाठवायचे, सोमवारी त्याच फडक्यात परत डबे यायचे. आता तुम्ही पोरांचे टिफिन चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडच जाण, काय खायचं ते खा. आई पोरांना जवळ घ्यायची, गालावर ओठ लावायची. आता तसलं उरलंच नाही. आई लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग केस द्यायला लागले. चलो बाबा. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत त्या लेकरांना स्पर्श पाहिजे, संवाद पाहिजे. अरे आज्यानंच जवळ घेऊन सांगायचं असतं, राम असा होता, कृष्ण असा होता. आता आपण कार्टून नेटवर्क मध्ये टाकून देतोय सीडी. पोरांना त्या राम कृष्ण कळे नसे झाले. हो, त्यांना सांगितलं पाहिजे आपण जवळ घेऊन. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. मी ज्या कॉलनीत राहिलो त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकट्याचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचं, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबवान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, आता उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, आता पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. काय मजा होती हो जगण्यामध्ये. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. नात्यांमधली मजा होती, निष्ठा होती सगळ्यात महत्वाचं. काल परवा भोसरीमध्ये आमदार विलास लांडे साहेबांचं राजमाता जिजाऊ कॉलेज आहे, तिथे एक परिसंवाद होता यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावरती. आणि तिथे ते सांगत होते भाषणामध्ये, म्हणजे चव्हाण साहेबांची राजकीय निष्ठा, सामाजिक निष्ठा, कौटुंबिक निष्ठा, सांस्कृतिक
कोणत्या पातळीवरती तुम्ही बघावं, काय परिपूर्ण आयुष्य ही माणसं जगली. म्हणजे त्यांनी राजकारणातले अनेक उदाहरणं तुम्हाला मला माहिती आहेत. मुख्यमंत्री होते, उपपंतप्रधान होते, परराष्ट्र खातं, संरक्षण खातं. पण वेणूताईंनी ज्या वेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा, यशवंतराव चव्हाण साहेबांनी परत पत्र लिहून वेणूताईंना कळवलं, वेणू असं पत्र परत मला पाठवू नको. ज्या दिवशी तुझ्यासोबत 7 फेरे घेतले त्या दिवसापासून वेणू यशवंतरावसाठी आणि यशवंतराव वेणूसाठी. काय हो हे जगणं आहे, काय ही जगण्यातली समृद्धता आहे, काय त्या नात्यांमधला गोडवा आहे. तुम्ही वाचा यशवंतराव साहेबांचे, चव्हाण साहेबांचे आणि वेणूताईंचे पत्र एकमेकांना लिहिलेले. तो संवाद तर आता उरलाय का? नवीन नवीन साहेब तुम्ही नोकरीला लागलात, 1500 रुपयांनी पगाराची सुरुवात होती. बायको जर म्हणली इथून जरा कुठं फिरायला घेऊन चला, गुरुद्वाराला घेऊन चला, अहो गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नव्हते, गाडीच नव्हती. तर ह्याची गाडी घेतय, त्याच्याकडून 50 रुपये घेतय, त्याच्यात पेट्रोल टाकतंय, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपते. ही गाडी वाकडी करतोय, टाकीत फुकतय की का मारून मारून घामाघूम. बायको असं बघते, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या गुरुद्वारपर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही. आता एसी गाड्या आहेत, नवरा ह्या खिडकीतनं इकडे बघतोय, बायको त्या खिडकीतनं तिकडे बघतोय, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? आनंद उरला नाही हो. पैसे भरपूर आहेत पण मजा उरली नाही. पोरींनो, आमचे वडील आहेत ना, एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि तिला म्हणायचे, कावेरी गणेशाने तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची, छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकता. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आईनंतर आपल्यावरती मनस्वी प्रेम करणारा जर कोण असेल ना तर आपली बहीण आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबा ताटी लावून आत बसले होते. योगियांचा योगी, ज्ञानियांचा ज्ञानी. आणि कुणी सांगायचं माऊलींना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली आणि म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली आणि मग ज्ञानोबांनी ताटी उघडली. हे बहिणीचं आणि भावाचं प्रेम आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या, मस्त जगा, हसत राहा. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. मी पहिलं पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण तुमच्या आयुष्यात आले, दुःख सगळ्यांच्याच वाट्याला आहेत, पण ते दुःखाचे 2 क्षण बाजूला टाकायचे आणि आनंदाचे क्षण टिप कागदासारखे शोषून घ्यायचे. वाघ मागं लागणं याच्यापेक्षा मोठं काय दुःख आहे का, संकट आहे का? कुत्र मागं लागलं तर सुधरत नाही, त्याच्या मागं वाघ लागलाय. वाघापासून वाचता यावं म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला, पुढून आजगर येताना दिसलं. आजगरापासून वाचता यावं म्हणून दुसऱ्या फांदीवर गेला, आग्या मोळाला हात लागला. केवढी संकट आहेत. वाघ वाट बघतोय, आजगर येतोय, माशा मागं लागल्या, तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. मला वाटतं याला जगणं म्हणतात. हे जगणं तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला येऊ. जो जे वांछील तो तेला हो प्राणी जाती, जे माऊली म्हटले ते सगळं तुम्हाला मिळो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.